नमस्कार. आज आपण एग मॅगी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहतोय. तर त्यासाठी एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि सिमला मिरची आहे हिरवी 1 चमचाभर आहे बारीक चिरलेली, 2 चमचे गाजर आहे तेही एकदम बारीक चिरले, कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून आणि 1 अंडा घेतला आहे फोडून आणि 1 मॅगीचं पॅकेट घ्यायचं आहे आपल्याला. तर आधी आपण पाणी गरम करायला ठेवूयात. त्या पाण्यामध्ये आपल्याला मॅगी शिजवून घ्यायची, म्हणजेच उकळून घ्यायची त्याच्यामध्ये. त्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे. तर आपण तोपर्यंत आपल्या ह्या ज्या भाज्या आहेत त्या तेलावरती परतून घेऊयात. तर 1 चमचा तेलामध्ये मी जिरं घातलं आहे, अर्धा चमचा कांदा, सिमला मिरची आणि कांदा सगळे एकसाथ घातले, तेलावरती परतून घेऊयात. सॉफ्ट झालं पाहिजे. त्यात थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालायची. तिकडे पाण्याला आपल्याला उकळी आल्यावरती आपण त्यात मॅगीचं पॅकेट घालणार आहोत. फक्त मॅगी घालायची, त्यातला मसाला नाही घालायचा आहे आपल्याला. आता उकळी आली, हे 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचे किंवा 80% शिजेल इतकं आपल्याला हे पाण्यात शिजून घ्यायचं आहे. भाज्या सॉफ्ट होण्यासाठी मी झाकण ठेवलं होतं. 1-2 मिनिटांनंतर मी झाकण काढलं, भाज्या सॉफ्ट झाल्यात. आता आपल्याला एक फोडलेलं जे आपला अंडा आहे ते घालायचं आहे, म्हणजे आपण इथे बुर्जीच करून घेतो आहे. आणि मॅगी आपण शिजून घेतो ना, त्याला मॅगीचे थोडे मीडियम साईजचे तुकडे करायचे, खूप लांब ठेवायचे नाही आहेत. कारण की आपण मॅगीमध्ये जेव्हा भाज्या घालतो किंवा दुसरं काही ॲड करत असू त्यावेळेला जर लांब आपण जर मॅगी अशी लॉंग त्याची धागे ठेवली ना तर ते मिक्स होत नाहीत, त्यामुळे छोटे थोडे ठेवायचे. तर आता ही आपली बुर्जी तयार झाली. त्यानंतर मी शिजवलेली मॅगी ती याच्यामध्ये घातली आहे. ती मी चाळणीमध्ये गाळून घेतली होती आणि सगळ्यात शेवटी मॅगीचा मसाला घालायचा आहे. सगळ्यात शेवटी घातल्यामुळे त्याचा फ्लेवर छान उतरतो. आता हे सगळे एकजीव असं मिक्स करून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम सर्व करायचं आहे. तर खूप भारी लागतं हे अंड्याच्या बरोबर. त्याचं एक कॉम्बिनेशन जे आहे खूप मस्त लागतं. नक्की ट्राय करून बघा. जर व्हिडिओ आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.